नमस्कार, इन्फो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे आम्ही EPS 95 पेन्शन, वरिष्ठ नागरिक, लाडकी बहीण योजना आणि केंद्र व राज्य सरकारी योजनांबाबत पडताळलेली माहिती सोप्या मराठी भाषेत देतो। EPS 95 पेन्शन धारकांसाठी सध्या सर्वात मोठी प्रश्न आहे, EPS 95 बंद झाली का? आता EPS 2026 म्हणजे नेमकं काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधीपासून पेन्शन घेत असलेल्या लाखो पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर याचा काय परिणाम होणार? 29 जून 2026 पासून सरकारने एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 2026 अर्थात EPS 2026 अधिसूचित केली आहे। ही योजना EPS 1971 आणि EPS 1995 अर्थात EPS 95च्या जागी नव्या सामाजिक सुरक्षा चौकटीत आणली गेली आहे। पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, EPS 95 नाव बदलले म्हणून तुमची पेन्शन अचानक बंद होणार नाही। जुन्या सदस्यांचे हक्क, कौटुंबिक पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर मूलभूत लाभ सुरूच राहतील। आता सर्वात चर्चेचा मुद्दा, किमान पेन्शन वाढली का? उत्तर आहे सध्या तरी नाही। EPS 2026 मध्ये किमान मासिक पेन्शन 1000 रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे। अनेक पेन्शनधारक 7500 रुपये अधिक महागाई भत्ता या मागणीबाबत अपेक्षा ठेवून होते, पण या नव्या अधिसूचनेत अशी वाढ जाहीर झालेली नाही। पेन्शनचा फॉर्म्युला बदलला का? सध्याच्या माहितीनुसार पेन्शनची गणना करण्याची मूलभूत पद्धत ही तशीच आहे, म्हणजेच पेन्शनेबल पगार आणि पेन्शनेबल सेवा यावर पेन्शन ठरणार आहे। मग EPS 2026 मध्ये फायदा काय? सर्वात मोठा बदल म्हणजे प्रक्रिया अधिक डिजिटल आणि वेळबद्ध करण्याचा प्रयत्न। पेन्शन आणि संबंधित दावे ठराविक वेळेत निकाली काढण्यावर भर दिला आहे। दावा 20 दिवसात निकाली निघाला नाही तर विलंबासाठी 12% व्याजाचा नियमही चर्चेत आहे। म्हणून मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांनी घाबरण्याची गरज नाही। ही फक्त नावाची बदललेली योजना नाही, ही सामाजिक सुरक्षा कायद्याअंतर्गत नवीन प्रशासकीय चौकट आहे। मात्र किमान पेन्शन वाढीबाबत अजूनही स्पष्ट मोठा निर्णय झालेला नाही। तुम्हाला EPS 2026 बद्दल कोणता प्रश्न आहे? कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इन्फो मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।